नूतन खासदार प्रणित यांचं आगमन झालेलं आहे। मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। टाळ्या कोणी वाजवायच्या नाही। एक साथ ध्वज गीत शुरू करेंगे। शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, शान नहीं इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, कब होए ऊंचा रहे हमारा। ब्रेक विश्राम। मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। ब्रेक विश्राम। मी या पुढचं सूत्रसंचालन केशव वेंगडे साहेबांना देतो। वंदे मातरम सुरू करेंगे। शुरू कर। वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम, शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी, फुल्ल कुसुमित द्रुमदलशी, सुमधुर भाषिणी, सुखदाम वरदाम मातरम, वंदे मातरम। भारत स्वातंत्र्य पूर्ण जवळजवळ 78 वर्ष पूर्ण होत आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज आपले खासदार त्यांच्यातून आपण ध्वजाचं या ठिकाणी रोहन केलेलं आहे। सर्व माजी आमदार, सर्व माजी महापौर, सर्व फंडांचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक, तिथे जमलेले सर्व आमचे काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस सहकारी कार्यकर्ते, देशाला 78 वर्ष पूर्ण होत आहेत। देश स्वातंत्र्य करत असताना महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू अनेक लोकांनी देश स्वातंत्र्य करताना जी चळवळ उभा केली त्यातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे। अनेक लोकांच्या घराची रात रांगोळी झाली, अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं, अनेक वीर लोकांना फासावर लटकावं लागलं आणि ब्रिटिशांना चले जाओ हा नारा त्यावेळेस झाला आणि देश आपला स्वतंत्र झाला, ब्रिटिशना पळवून लागलं। आणि बघितलं आपण आता बघता बघता 78 वर्ष या ठिकाणी होत आहेत। ज्याप्रमाणे ब्रिटिशाला चले जाओ ब्रिटिश निघून गेले, त्यानंतर त्या देशामध्ये हरित क्रांती झाली, औद्योगिक अनेक रस्ते, वाहनं, सर्व चळवळ उभा करत असताना या देशामध्ये अनेक आपल्या माजी पंतप्रधानांचं फार मोठं योगदान आहे। आपण आता बघताय की ज्याप्रमाणे ब्रिटिश सरकार हुकुमशाही, आता जे भारतीय जनता पार्टी सरकार आहे तानाशाही हुकुमशाहीकडं सरकार जात असताना बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या भारतीय जनता पार्टीच्या ह्या कारभारा आपण बघता की ह्या देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा अनेक लोकांना ईडीचे धमकी असेल, अनेक लोकांना जेलमध्ये घालण्याचं असेल, पण आदरणीय राहुलजी गांधी मैं नहीं डरूंगा त्याप्रमाणे
ह्या देशामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात चळवळ उभा केली. अखंड भारत देश त्यांनी चालला आणि त्या माध्यमातून लोकांना जोडलं. आज आम्हाला आनंद आहे की आपल्या ताई हे खासदार झाल्यात आणि त्यांनी शपथविधी घेताना ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, घटना हातात घेऊन त्यांनी शपथ घेतली. आम्हाला सगळ्याला अभिमान आहे. ज्या पद्धतीनं देशामध्ये आता एक राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखाली आपण लढतोय, त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये सोलापूरचा अभिमान आहे आम्हाला की ज्या पद्धतीने ते त्या सभागृहामध्ये विमानतळ असेल, सोलापूर च्या युवकांना हाताला काम मिळालं, IT पार्क असेल, सोलापूरच्या शेतकऱ्यात असेल, सगळ्यात महत्त्वाचं मराठा धनगर कोळी बांधव आणि सगळ्यांचा त्या ठिकाणी पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांनी आवाज उठवला. त्याबद्दल हे आमचं काँग्रेस भवनच्या वतीनं ते तुमचं अभिनंदन करतो. आपण इथं सगळे आलात. आपल्याला ज्याप्रमाणे ब्रिटिशाला पळवून लावलं त्याचप्रमाणे आता आपल्याला शपथ घ्यायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला चले जाओ असा नारा देऊन आपले राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली व नाना पटोले साहेब, शिंदे साहेब, ताई यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे. ताई खासदारकी तर आपण ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलात, पण आता खरी लढाई आहे. आता राज्यामध्ये जे आपला काँग्रेस पक्ष निर्णय घेईल, जे नाना पटोले साहेब, शिंदे साहेब व ताई जे निर्णय घेतील त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये राज्यात देखील आपले सत्ता आणण्याकरता आपण सगळे शपथ घेऊयात आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा आपण ह्या राज्यातनं हाकलून देऊयात. आपण बघता की लोकल जो सर्वे त्यांचा झाला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी फक्त आता 65 दाखवलेले आहे. त्यामुळे हे इलेक्शन थोडं पुढे टाकलेलं आहे. हा खऱ्या अर्थानं विजय तुमचा आहे, हा विजय आपला सगळ्यांचा आहे आणि भविष्यकाळात आता तै निवडून आले, आपल्या सगळ्यांची कॉलर तैट झाली, आम्हाला अभिमान आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्याकरता आज आपण शपथ घेऊया आणि येणाऱ्या राज्यामध्ये देखील आपलं सरकार आपण सगळेजण आणूया. आज 15 ऑगस्ट दिवशी हेच आपण सगळे शपथ घेऊयात आणि भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा ब्रिटिशांना जसं चले जावं तसं भारतीय जनता पार्टी या देशातनं हद्दपार करूयात. हीच खऱ्या अर्थानं आज आपण शपथ घेऊयात. यांचा सत्कार माजी आमदार, माजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश गुरुवार सर यांच्या हस्ते सत्कार करावा त्यांना विनंती करतो. मुर्तुजाली लायक अली काझी यांची सहसचिवपदी नियुक्ती धीरज थोरात, क्षितिज थोरात या चिलबेरी सिल्वर पदक प्राप्त झाले. वेदांत बादल होत आहे. हर्षदा गोली 2 गोल्ड मेडल, 1 सिल्वर पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सगळ्यांनी टाळ्या वाजवाय. इंटरनॅशनल धोरणात 1 गोल्ड मेडल प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. नंतर आज सोलापुरात काँग्रेसचा खासदार आहे. त्या लोकशाहीच्या मंदिरात पहिलं पाऊल घेताना हीच जाणीव होते विनम्रतेपूर्वक की आपण लोकांसाठी काम करतो. देशसेवा ही सर्वात मोठी सर्वश्रेष्ठ सेवा असते. सगळ्यांच्या नशिबात नसतं की बॉर्डरवर जाऊन लढावं, पण आपल्या घटनेने, आपल्या संविधानाने, आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला लोकसभा दिली आहे जी लोकांसाठी आहे. आणि खरं तर लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जरी निवडून आलो तरी शेवटी आपण लोकांचे सेवक असतो. ही भावना आपल्या आणि ही संकल्पना जी आपल्या संविधानाने दिली ती अतिशय सुंदर अशी आहे आणि आज त्या माध्यमातूनच आपण सगळे काम करत आहोत. पण कुठेतरी या संविधानाला आज जे सत्ताधारी आहेत ते खतरा पोचवत आहेत, ते संविधान बदलण्याचा कट कारस्थान करत आहेत. बाबासाहेबांनी दिलेलं, संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवण्याचं षडयंत्र हे सरकार करत आहे. अनेक असे विषय आहेत जे लोकशाही आणि संविधानाच्या बाहेरचे म्हणजे विरोधातले आणि बाह्य विषय आहे जे हे सरकार त्यांचा अजेंडा पुश करण्यासाठी करत आहेत. अशा वेळेस आपले महात्मा गांधी आणि अनेक असे ज्यांनी या देशासाठी लढा लढला आणि त्यांची जी विचारसरणी आहे, एक सेक्युलर विचारसरणी, एक सर्वधर्म समभावचा पिंड आहे आपल्या देशात.
हे इलेक्शन त्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं होतं कारण का भाजपनी देशभरात साम दाम दंड भीती ईडी पैसे सगळं वापरून सुद्धा लोकशाहीचा विजय झाला. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची विचारसरणी भारत देशाच्या लोकांवर थोपवू शकत नाही. आमची विचारसरणी सर्वधर्म समभावाची आहे. आमची विचारसरणी ही संविधानावर चालणारी आहे. आमची विचारसरणी ही लोकशाहीला मानणारी आहे. आणि भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही विचारसरणी कधी संपू शकत नाही. तो आपल्या भारत देशाचा पिंड आहे. ह्या वेळेस तो लोकांनी सिद्ध केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या सोबत लोक उभी राहिली आणि लोकांनी लोकशाहीचा विजय करून दाखवला. मला असं वाटतं म्हणून हा आजचा दिवस हा खूप साजरा करण्यासारखा आहे. आणि आपण सगळे आज काँग्रेसी म्हणून आपण वचन घेत आहोत की ही लोकशाही आपण टिकवणार, हे संविधान आपण टिकवणार. आणि भाजप ची जी लोक आहेत जे संविधान विरोधी आहेत, जे लोकशाहीच्या विरोधी आहेत, ते खरं तर देशाच्या विरोधात आहेत. ह्या मताची मी आहे. आणि म्हणून आता काही दिवसात महाराष्ट्राची देखील निवडणूक लागणार आहे. तुम्ही बघा त्या निवडणुका पण पुढे ढकलण्याचं षडयंत्र करत आहेत. म्हणजे त्यांना कोणतीही संविधानाने दिलेली गोष्ट मान्य नाही आहे. सगळ्या गोष्टी त्याच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करतात. आज सोलापुरात महापालिकेची 3 वर्ष झाली निवडणुका नाही आहेत. ते पण संविधान बाह्य आहे कारण का ते मागच्या वेळेसच 3 वर्षाखालीच व्हायला पाहिजे होता. आज पाणीपट्टी 10 पट वाढवली आहे. पूर्ण सगळीकडे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात होतोय. सगळे अन्यायकारक निर्णय हे भाजप सरकार घेतं. आम्ही त्याचा निषेध करतो. पण आजचा लोकांचा दिवस आहे, ह्या मातृभूमीचा दिवस आहे. तो साजरा करताना आपण वचन घेतोय की आपण ह्या देशासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार आणि लोकांसाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सेवा करणार आहोत, त्यांच्यासोबत आहोत. हा काँग्रेसचा पिंड आहे आणि तो हक्क आमच्याकडून कधीही कोणी खेचू शकणार नाही. स्वतः जे ते अस्वस्थ आहेत, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आणि त्यांचा महत्त्वाचा सरकारवरती विश्वास दिसत नाहीये. ते लोक सरकारवरती विश्वास ठेवायला तयार नाहीये. या समाजांच्या अस्वस्थताकडे आणि सरकारवर नसलेल्या विश्वासाकडे नाही, नक्कीच मी हा विषय लोकसभेत पण मांडला आणि महाराष्ट्रात एक तणाव मुद्दामून वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करते. राहुलजी गांधी खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय की जाती जनगणना झाली पाहिजे. त्याशिवाय कोणतेही आरक्षण शक्य नाही आहे. महिला आरक्षणापासून देखील ते मराठा धनगर आरक्षणापर्यंत हे शक्य नाही आहे. मला माहीत नाही सरकार हे का करत नाही आहे. आणि म्हणून मुद्दाम ह्या देशाच्या वंचित लोकांना देशाच्या संपत्तीपासून दूर ठेवण्याचं कट कारस्थान भाजप करते. मला पूर्ण खात्री आहे की भारत देशाच्या लोकांच्या योगदानामुळे भारत हे लवकरच सुपर पॉवर होणार आहे. पण ते देशाचं लोकांचं योगदान आहे आणि आपला थॉट प्रोसेस जो आहे तो सेक्युलर आहे. त्याच्यामुळे भारत पुढे जात आहे. पण ते केवळ एका माणसाचं श्रेय नाही आहे. ते अनेक वर्षापासून अनेक गव्हर्नमेंट्स, अनेक सत्ताधाऱ्यांचं जे श्रेय आहे त्याच्यामुळे आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण म्हणून किती आनंद आहे आणि सरकारला काय? मला असं वाटते लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, स्टंटबाजी आहे. आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल ह्या माध्यमातून ठीक आहे. पण खरं तर भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातली आहे. ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता आहे इलेक्शन नंतर. पण ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेला आम्ही पैसे देतोय, मात्र त्यांचेच आमदार रवी नानासारखे आमदार असतील, साताऱ्याचे आमदार असतील, ते लोक म्हणतात की जर तुम्ही मतदान नाही केलं तर आम्ही तुमचे पैसे परत काढून घेऊ. ह्याच्यावरूनच कळतं की त्यांची कोणत्या पद्धतीची मानसिकता आहे. लाडक्या बहिणी सोबत लाडका शेतकरी, लाडका रोजगार, आपला काम करणारा कामगार असेल, असे अनेक लाडके आहेत. पण सगळ्यांच्या ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. आणि जे मध्य प्रदेश सरकारने केलं, पण आता लोक खूप हुशार झाले आहेत. लोकांना माहिती आहे की हे खेळ फक्त इलेक्शनपुरती असतात. एक स्थिर सरकार देणारं काँग्रेस महाविकास आघाडीच लवकर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली दिसेल. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूरला, महाराष्ट्राला आणि देशाला मनापासून शुभेच्छा देते. आज ह्या मातृभूमीचा वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करत असतो. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूरला, महाराष्ट्राला आणि देशाला मनापासून शुभेच्छा देते. आज ह्या मातृभूमीचा वाढदिवस आहे आणि तो आपण साजरा करत असतो. तो साजरा करत